थोडा वेळ आपली मैत्री आपण बाजूला ठेवूया. मी एका ऑफिशियल कामासाठी आले तुझ्याकडे. तर ऑफिशियली मी तुझ्या लेकीचा ताराचा हात माझ्या सोहमसाठी मागायला आले. मला खरंच खूप आनंद झालाय अँड आय एम व्हेरी शुअर तुला सुद्धा तेवढाच आनंद झाला असणार. अगं आजच मला सोहमने ही गुड न्यूज दिली. मी म्हटलं नाही, थेट मी तुझ्या समोर येऊन बसणार आणि तुला ही गुड न्यूज देणार. झाला ना तुला सुद्धा आनंद? तर भैरवी, बेंदळे घराण्याची ही मागणी तुला मान्य आहे ना? आहे ना मान्य? हे सगळं असं व्यवस्थित रीतसर व्हावं म्हणून मी तुझ्या समोर आले. नाहीतर आपलं हे बोलणं फोनवर सुद्धा होऊ शकलं असतं. मग हे स्थळ मान्य आहे ना? मान्य आहे ना भैरवी? पण म्हणून प्रेम आहे यासाठी मुलांच्या आयुष्याची वाट लावून घ्यायची आपण? हे बघ तिलोत्तमा, प्रेम आहे म्हणून न जुळत असलेल्या जोड्या बळजबरी जोडायच्या नसतात. मला ताराच्या चांगल्या भविष्यासाठी तिला गायक नवराच करायचा आहे. आणि मला सांग तिलोत्तमा, आता हे जोड्यांचं आपण बोलतोच आहे तर अजून एक उदाहरण देते. तुला सावली आवडत नाही ना ग? म्हणजे अजिबातच आवडत नाही. पण मग उद्या तुझ्या सारंगने म्हटलं की माझं सावलीवर खूप प्रेम आहे, तर तू स्वीकारणार आहेस का त्यांचं हे नातं? भैरवी, कुठल्या गोष्टी कुठे नेतेस का तू? सारंग, सावली, सोहम, तारा वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. मग तूही नको ना कुठल्याही गोष्टी कुठे लावूस. म्हणजे मान्य आहे, मान्य आहे तिलोत्तमा, तू मला माझ्या पडत्या काळात खूप मदत केलीस, मला आधार दिलास, माझ्या गरजेला धावून आलीस, माझ्यासाठी उभी राहिलीस. पण म्हणून तू मला विकत घेतलं नाहीयेस, कळलं ना? भैरवी वजे, खरेदी विक्रीची भाषा तुझ्या तोंडी शोभत नाही. हेच जर का मी बोलले असते ना तर माझ्या तोंडी शोभली असती. कारण हाडाचे व्यापारी होतो मी. इतकी वर्ष सक्सेसफुली बिझनेस चालवते मी बोलू शकते असं. पण तू तू हाडाची कलाकार आहेस. पण बघ ना, इथे सगळंच उलट चाललेलं आहे. तू कलाकार असून खरेदी विक्रीची भाषा करतेस, व्यवहाराची भाषा करतेस. आणि मी एक बिझनेसमन असून सुद्धा इमोशनली चालते. हे बरोबर वाटते का तुला? तिलोत्तमा, तुझ्या बाबतीत मी कधीच व्यवहारी नव्हते. पण आता इथं प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे, तिच्या करिअरचा आहे. त्यामुळे आई म्हणून माझं असं व्यवहारी होणं साहजिकच आहे. आणि मुळात मी माझ्या मुलीसाठी, माझ्या आयुष्यासाठी, तिच्या आयुष्यासाठी जे भक्कमपणे निर्णय घेतले ते मी कोण कुठल्या तिलोत्तमा मेंदळेसाठी का बदलू? नकोच बदलूस मी तर म्हणते. पण मग आपल्या मुलांच्या आनंदाचं काय? मला त्यांचं भवितव्य त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं. मग मी जे प्रपोजल दिलंय ना तुला, त्यात तुझ्या मुलीचं भवितव्य जास्त उज्ज्वल आहे. मी रांजणगावला चाललोय फॅक्टरीवर. का ग? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाहीये ना? नाही, मी ठीक आहे, एकदम व्यवस्थित आहे. पण तुझ्या आवाजात भीती आहे. काय झालंय? हो, मला ना एका माणसाचा फोन आला होता. त्याने सांगितलं की तुमचा जीव धोक्यात आहे. काय? हो. अरे, कोणीतरी मस्करी करत असेल. आणि तिरायत व्यक्तीला कसं कळेल की माझ्या जीवाला धोका आहे? हे बघ, एवढा विचार नको करू. असं काही नाही, मी एकदम व्यवस्थित आहे. आल्यावर बोलू आपण. हा?
मला असं वाटलं होतं की सोहमचं तारावर प्रेम आहे. आता त्या दोघांचं लग्न होईल, आनंदात राहतील दोघही. लग्न होईल त्यांचं, संसार करतील ते. पण नाही, तसं काहीच होताना दिसत नाही. मेहेंदळे आणि वझे ही घराणी एकमेकांना परिचयाची आहेत, ओळखतात एकमेकांना, आपले संस्कार सारखे आहेत. आपली सुद्धा मैत्री आहे ना ग इतक्या वर्षांची. या सगळ्या कारणांमुळे मला खूप अपेक्षा होत्या आणि या सगळ्या अपेक्षा घेऊन मी तुझ्याकडे आले होते. पण तू नकार दिलास मला. आत्ता असं वाटतंय चुकले मी आणि तुझं खरं रूप डोळ्यासमोर आलं. मग आता ओळखलास? ओळखलं. आता चांगलंच ओळखलं मी तुला. ठीक आहे, मग आता तू येऊ शकतेस. मी तर जाईनच ग. ही जी मी जाईन ना ते शेवटचं. परत मी तुझ्या दारात पाऊल नाही ठेवणार. पण तू जर का नाक घासत माफी मागत माझ्याकडे आलीस ना तरी सुद्धा माझ्या दारात नाही उभं करणार तुला. हा तिलोत्तमा मेहेंदळेचा शब्द आहे.